अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती तालुक्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। विविध धार्मिक कार्यक्रमाने हनुमान जयंती साजरी। अंजनी पुत्र, पवनसूत, श्रीराम भक्त, संकटमोचक, दुःख निवारक, बजरंगबली आदी नामाने भारतभर पूजले जाणारे दैवत म्हणजे वीर हनुमान होय। गाव, शिवार, शहर प्रत्येक ठिकाणी हमखास विविध वैशिष्ट्ये व आख्यायिका असणारी हनुमानाचे मंदिरे आढळतात। चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाचे वेळी हनुमान जयंती साजरी करण्याची विधिवत परंपरा आहे। त्यानुसार भद्रावती शहरासह तालुक्यातील शेत शिवारात मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला गेला। विशेषतः सूर्यमुखी हनुमान मंदिर गवराळा हे आख्यायिका असणार मंदिर परिसरात अधिक पूजनीय असल्याचे सांगण्यात येते। या निमित्ताने या प्रमुख मंदिरांसह शहरातील गवराळा, स्वराजनगर व इतर विविध मंदिरात मोठ्या भक्तिभावाने भजन, पूजन, होम हवन सह अभिषेक करण्यात आले। सायंकाळी संयोजक पवन हुरकट व हनुमान भक्तांच्या उपस्थितीत जय श्रीराम व पवनपुत्र हनुमान की जय या निदानात भव्य मिरवणुकीचे आयोजनही करण्यात आले होते। अपडेट इंडियाने आढावा घेतला असता संपूर्ण शहर हे श्रीरामाच्या जयंतीनंतर आज हनुमानमय झाले होते। अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान असे स्वर संपूर्ण शहरात गुंजत होते। प्रसिद्ध सूर्यमुखी हनुमान मंदिर गवराळाबाबत मंदिराचे अध्यक्ष प्रशांत कारेकर यांना मंदिराच्या महात्म्याबाबत विचारणा केली असता पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे येणारी हनुमान जयंती आहे। ही हनुमान जयंती देशभर भारतवर्षामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। पवनपुत्र हनुमान यांचं महत्व धार्मिक किंवा हिंदू संस्कृती फार मोठं आहे। एक राम भक्त म्हणून आजही ते पूजनीय आहे। असं हनुमानाचं एक मंदिर, सूर्यमुखी मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामध्ये भद्रावती गवराळा इथे आहे। आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की हे सूर्यमुखी मंदिर आहे। आणि अशी आख्यायिका आहे की या मंदिरामध्ये जो कोणी नतमस्तक होईल त्या नतमस्तक होणाऱ्या भाविकाला पवनपुत्र हनुमानजी या ठिकाणी नक्कीच आशीर्वाद देतात। तर या अनुषंगाने या मंदिराची काय आख्यायिका आहे की त्या मंदिराची ओळख आहे, त्याची प्राचीनता आहे, की त्याचं वैभव आहे, की ते नवसाला गणपती आहे, हनुमानजी आहे, याबद्दल नमस्कार नमस्कार मी प्रशांत मनोहरराव कारेकर, अध्यक्ष श्री सुनील हनुमान गवराळा भद्रावती जिल्ह्यात। खूप पुरातन असं मंदिर आहे आणि महापूर हे सूर्यमुखी आहे। तर सर्व भारत देशामध्ये सर्व काही हनुमान मंदिर आहेत सर्व दक्षिणमुखी आहे। हे मंदिर आपलं सूर्यमुखी आहे आणि या मंदिराची प्राचीनता एवढी आहे की पाहायला आहे जुना आहे। आणि ओरिजिनल मूर्त कशी आहे कोणी पाहिलेलं अजूनपर्यंत मला याच्यात नाही किंवा माहिती मिळाली नाही। त्या गाव परिसरातले जेवढे जुने लोक आहेत सर्वांना मी माहिती विचारली की मंदिराची मूर्त कशी काय, हनुमंतरायाची मूर्त कशी काय आहे। त्या मंदिराच्या हनुमंतरायाच्या मूर्त एवढी काही क्षेत्राची खोड चढलेली आहे मूर्त पाहिलं कोणी भेटत असे अपवादात्मक काही मंदिर आहेत। आणि मंदिराचा किंवा पवनपुत्र हनुमानाचं महात्म्य आहे हा वेगळा आणि आगळं वेगळं असा संकेत आहे। आपली भाषेतल्या